अमळनेरमध्ये आजपासून 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे। अमळनेरमध्ये आजपासून साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। तर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। सकाळी 10:30 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होईल आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हेही या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत। अमळनेरमध्ये आजपासून 97वे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे। साहित्य संमेलनासाठी साने गुरुजींची कर्मभूमी असलेले अमळनेर शहर सजलेलं आहे। आज सकाळी 10:30 वाजता लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होईल। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित असतील, तर भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दरम्यान शहरातील संत सखाराम महाराज संस्थान इथून ग्रंथ दिंडीला सुरुवात झालेली आहे। मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचं पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली आहे। तर याची दृश्य आपण बघू शकताय आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज अमळनेरमध्ये सुरुवात होणार असून याच पार्श्वभूमीवरती अमळनेर येथील सखाराम महाराज मंदिरावरती या ठिकाणी आपण बघतोय की ग्रंथदिंडीला जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीतच अमळनेर येथील साने गुरुजी नगरीमध्ये करता 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज संमेलनाचे उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनापूर्वी जे आहे संत सखाराम महाराज संस्थान या ठिकाणावरून या ठिकाणी ग्रंथदिंडीही काढण्यात आलेली आहे। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील त्यांच्यासह या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र शोभने यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून या ठिकाणी ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली असून राज्यभरातील अनेक या ठिकाणी साहित्यिक जे आहेत या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग झाले आहे आणि मोठा उत्साह साहित्यिकांचा या ग्रंथदिंडीमध्ये पाहायला मिळतोय। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।